बनवलेल्या आराखड्यानुसार रायगड हर प्रकारे भक्कम आणि सुरक्षित झालाय बघा. समजा सोयी साधनांनी परिपूर्ण झालाय. राज बेलाग आणि बुलंद रायगड आपल्या राज्याभिषेकासाठी सुसज्ज आहे. गडाचा दरवाजा सोडून गडावर शत्रू वर किंवा खाली जाईल अशी एक पण जागा शिल्लक नाही. अभेद्य रायगडावरून खाली जाईल ते फक्त कोसळणाऱ्या पावसाचं पाणी. वर येईल तो फक्त सह्याद्रीच्या कुशीत घोंगावणारा वारा. हिरोजी, एवढा भरोसा? वय महाराज. भले शाब्बास. शिवरायांच्या राज्याभिषेकानं सारी रयत आनंदात न्हाऊन निघाली. राज्याभिषेकाच्या सोहळ्याचा आनंद लुटत असतानाच कोजागिरी पुनवेच्या उत्सवाची तयारी रायगडावर सुरू झाली. सूर्य अस्ताला जाताच गडावर तोफ धडाडली. गडावरून खाली जाण्यासाठी इशारा झाला. नगारखाना गरजला आणि गडाचा महादरवाजा बंद झाला. पूर्वीची तयारी आणि रायगडाचं दिमागदार रूप, मर्दानी खेळ पाहण्यात दंग असलेली हिरा गवळण भानावर आली आणि लेकराच्या आठवणीनं तिनं दरवाजाकडे धाव घेतली. थांबा हो दादा, दादा थांबा की. हो थांबा, मला खाली जाऊ दे दादा. हिरा गवळण गडाखालच्या वाडीत राहते. दादा दरवाजा उघडा की, मला जाऊ द्या. आता दरवाजा उघडला जाणार नाही. बरं दादा, मला खाली जायलाच हवं. तुम्ही दरवाजा जरा किलकिला करा, मी हवेसारखी निघून जाते. नाही ताई, आता दरवाजा उघडाल तो एकदम सूर्य उगल तवाच. तसा गडाचा नियमच आहे, राजांचा हुकूमच आहे तसा. अरे काय गडबड आहे रे तिकडं? आणि दरवाजा मोर कोण माऊली उज्जत घालते रे? बाबा, मी हिरा गवळण कोजागिरी पुनवासाठी गडावर दूध घेऊन आली होती. अहो लेकराला बाजारात टकूच घेता घेता येळ झाला. बाबा जरा दरवाजा उघडा की, मला जाऊ दे की खाली. काय पोरी, आता दरवाजा नाही उघडता येणार. तसा राजांचा हुकूमच आहे. दिस मावळ्याला बंद झालेला दरवाजा आता दिस उगवल तवाच उघडत. मग बाहेर स्वतः राजा असलं तरी बी. अगं ह्यो स्वराज्याचा आणि रायगडाचा नियम आहे, तो समध्यांनी पाळलाच पाहिजे, नाहीतर कठोर शासन आहे. तेव्हा पोरी, तू धर्मशाळेत रात्र काढ. अगं तिकडं संधी सोय आहे. जा, घाबरू नकोस आणि काय बी काळजी करू नकोस. तू इथं छत्रपती शिवाजी राजांच्या रायगडावर आहेस, निर्धास्त राहा. तो ठाव आहे मला बाबा, मी राजाच्या गडावर आहे ती. इथं माझ्या केसाला बी धक्का लागणार नाही. पर बाबा मला जाऊ दे की. अहो तिकडं माझ्या पोटचा गोळा, माझं ताण्याला लेकरू झोपडीत एकडच आहे. भुकेला आहे व दादा, थोडस दरवाजा उघडा की. अहो माझ्या वडीनं त्याचा जीव कासावी झाला असं. एकदा माफ करा, जाऊ द्या मला. पुरी तू माझ्या लेकीवाणी आहेस. धर्मशाळेत जा, 2 घास पोटात घाल आणि उजळताच दरवाजा उघडला की तू खाली निघ. आणि कुठलं हो बाबा, आता पाण्याचं एक थेंब बी नरड्याखाली जाणार नाही माझ्या लेकराच्या काळजीत. मी तुमच्या पुढे हात जोडते, अहो तर पदर पसरते, पाया पडते. मला सोडा बाबा, विनंती करते, दरवाजा उघडा. नाही पुरी नाही, मला तुझी अडचण कळते, पण माझा नाही इलाज आहे. अगं मी स्वराज्याचा सेवक आहे. असली बेमानी माझ्या हातनं होणार नाही. आई जगदंबा तुझ्या लेकराचा सांभाळ करत. जा पुरी, तू जा आता. हो ना, गडाखाली उतरायला दुसरी कुठली जागा आहे का हो?
इकडं हाय मावळतीच्या अंगाला पश्चिम कडा म्हणतात त्याला. पण पोरी हे असलं धाडस करू नका साग, जीवाला मुक्षील बर का.